हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत रत्नागिरी जिल्हा सर्वेक्षण समितीने पेणमधील रामवाडी एसटी आगाराला भेट दिली। समितीने परिसराची पाहणी करत कामकाजाबाबत समाधान व्यक्त केलं, तर स्वच्छता व इमारतीच्या दुरुस्तीसह काही महत्त्वाच्या सुधारणा सुचवल्या। समिती अध्यक्ष प्रज्ञेश बोरसे यांच्या नेतृत्वाखाली ही भेट झाली। यामध्ये विभाग नियंत्रक प्रज्ञेश गोडसे, राजेश्वर जाधव, पत्रकार विजय मोकल व प्रवासी प्रतिनिधी चंद्रकांत पाटील सहभागी होते। आगार व्यवस्थापक अर्पणा वर्तक यांनी नव्या एसटी गाड्यांमुळे सेवा सुधारल्याचं सांगितलं, तर सदस्य विजय मोकल यांनी बीओटी तत्वावर काम सुरू करण्यासाठी निधीची मागणी केली आहे। प्रॅक्टिकल रिपोर्ट काय आहे, कुठल्या सुविधा अवेलेबल आहे, कुठल्या नाही आहे, त्याच्या उणिवा काय आहे, त्या दूर कशा करता येतील, त्याच्यासाठी स्थानिक पत्रकारांची प्रवासी मित्रांची आणि संबंधित आगाराचे अधिकारी आणि सर्वेक्षण या ठिकाणी केले। याच्यासाठी आवश्यक त्या सूचना होत्या, सूचना केल्या। या ठिकाणी शौचालयाची पाहणी केली, पिण्याच्या पाण्याचे टँक बघितले, रिपोर्ट बघितले, बिनबस्त बघितलं, त्याच पद्धतीने पाण्याच्या तपासणी या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांना कुठली अडचण या ठिकाणी निर्माण होणार नाही याची दक्षता किंवा खबरदारी घेण्याची सूचना आम्ही या निमित्ताने दिल्या। सदर अभियान हे जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 चालू राहणार आहे। हे आता दिवसभर मूल्यांकन आहे, दर 3 महिन्याने मूल्यांकन या ठिकाणी होते आणि वर्षभरातील 4 मूल्यांकन झाल्याने त्यानंतर याचा एक गुणांक निश्चित होईल आणि गुणांक निश्चित झाल्यावर याला पारितोषिक स्वरूपात रोख रक्कम देखील त्या आगाराला प्राप्त होणार आहे। त्याच्यामुळे सामाजिक माध्यम सर्वसामान्य लोक असतील, या ठिकाणी प्रवासी असतील आणि स्थानिक त्यांनी देखील यामध्ये एक उत्साहपूर्ण वातावरणात सहभागी होणे आवश्यक आहे।